नमस्कार मित्रांनो. काल जो पेपर झाला त्याच्यामध्ये रामपा रिबेलियनवरती प्रश्न आलेला होता. रामपा उठावावरती प्रश्न आलेला होता. मग तो कोणत्या स्वरूपाचा होता हे डिटेलमध्ये कळालेलं नाही आहे. पण 2 स्वरूपात तो प्रश्न असू शकतो. एक तर त्याचं राज्य विचारलं असणार आहे किंवा मग रामपा उठावाचे नेतृत्व कोणी केले असं विचारलं असणार आहे. आता कोणता एक्झॅक्टली प्रश्न होता ते तुम्ही सांगा मला. मला आता त्याचं म्हणजे जो स्टुडंट होता त्यांनी सांगितलं रामपा उठावावरती आला होता. त्यांनी एक्झॅक्टली सांगितलं नाही की कोणत्या स्वरूपाचा होता. पण एक मात्र आपल्याला कळालं की भारतातील ब्रिटिशांविरोधातील जे उठाव आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारल्या जाण्याची खूप दाट शक्यता आहे. तर त्याचे 3 प्रकारचे उठाव आहेत. एक आदिवासी लोकांनी केलेले, एक शेतकरी लोकांनी केलेले आणि एक आपण जनरल म्हणून घेतो. जनरल उठाव जे झालेले आहेत ते. तर ते तिन्ही टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. याच्याचमध्ये तुम्हाला मॉक टेस्टसुद्धा मी देणार आहे 20 क्वेश्चनची आणि काही क्वेश्चन प्रॅक्टिससुद्धा करून घेणार आहे. तर बघूयात आपण हा टॉपिक कव्हर करूयात. जर क्वेश्चन आला या टॉपिकवरती पुढच्या शिफ्टला तर तो आपल्याला 100% असा ॲडव्हान्टेज असणार आहे. तर हे रामपा उठावाचं मी तुम्हाला सांगितलं की आंध्र प्रदेश रिजनमध्ये झालेलं होतं आणि त्याचं नेतृत्व हे अल्लुरी सीताराम राजू यांनी केलेलं होतं, जे की आपण पुढे बघणारच आहोत. तर आपण सुरू करूयात. हे काही आदिवासी उठाव जे की 1857च्या अगोदर झालेले होते. तर पहिला आपला उठाव आहे पहाडिया उठाव म्हणून, जो की 1778 या साली झालेला होता. आणि प्रदेश जर म्हटलं तर तो राजमहल टेकड्या हा प्रदेश येतो. आणि कोणत्या जमातीने केला होता जर विचारलं तर पहाडिया जमात. आता पहाडिया उठाव हा पहाडिया जमातीने केला असा काही प्रश्न येणार नाही, कारण की त्याच्या नावातच ते उत्तर असेल मग. आणि याचं प्रमुख कारण होतं की ब्रिटिशांच्या भूविस्ताराविरोधात केलेला हा उठाव होता. पुढे आपला आहे चुआर उठाव. तर तो झाला होता 1776 साली. चुआर उठाव हा बंगाल या रिजनमध्ये झालेला होता आणि चुआर या जमातीने केलेला हा उठाव होता. याचं प्रमुख कारण होतं ब्रिटिशांनी केलेली करवाढ आणि चुआर या जमातीला ज्या आर्थिक हालापेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या त्याच्यामुळे त्यांनी हा उठाव केलेला होता. आता तुम्ही म्हणसाल की हे कुठून घेतलं ना मी, याचा सोर्स काय? तर याचा सोर्स आहे स्पेक्ट्रम बुक, जे की आपण UPSCला वापरतो. आणि याची PDF आता ही एक्झॅक्टली PDF तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलला भेटेल. तिथे जाऊन त्याला डाउनलोड करायचं आणि रिव्हिजनसाठी त्याचा उपयोग करायचा. पुढचा आपला उठाव आहे कोल उठाव, जो की 1831 या साली झालेला होता आणि तो छोटा नागपूर या रिजनमध्ये झालेला होता. आणि याचे प्रमुख नेते होते बुद्ध भगत. आता हा उठाव विचारण्यासारखा आहे. एक तर रिजन विचारतील किंवा मग याचे प्रमुख नेते विचारतील. कारणं विचारतील असं मला वाटत नाही आहे. तर याचं कारण जे होतं परकीय विरुद्ध व जमिनीचा ताबा गमावल्यामुळे. म्हणजे काय, जमीनदारांविरोधात केलेला हा उठाव होता कोलांचा उठाव. कुठे झाला होता? छोटा नागपूर आणि बुद्ध भगत, हे लक्षात ठेवायचं. पुढे आपला हो उठाव हा 1827 या साली झाला होता. याचं रिजन जर विचारला प्रदेश तर तो सिंगभूम छोटा नागपूर इथे येतो. आणि राजा परहाट याच्या नेतृत्वाखाली हो उठाव हा झालेला होता. आणि याचं प्रमुख कारण होतं की ब्रिटिशांनी सिंगभूम रिजनवरती कब्जा मिळवलेला होता. पुढे आपला हो व मुंडा उठाव हा झाला होता 1831 साली. छोटा नागपूर हे त्याचा प्रदेश होता आणि त्याचं कारण होतं नवीन महसूल धोरणाविरुद्ध झालेला हा उठाव होता. पुढे आपला बिरसा मुंडा उठाव आहे, त्यालाच उलगुलून उठाव सुद्धा म्हटलं जातं. 1899 ते 1900 या काळात चाललेला हा उठाव आहे. म्हणजे जवळपास 2-3 वर्ष चाललेला हा उठाव आहे. खूप महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं बिरसा मुंडा. त्यांनी लढलेला हा लढा होता आणि रांची परिसरामध्ये झालेला हा उठाव होता. आणि याचं प्रमुख कारण होतं जमीनदारी पद्धती व साहुकार शोषणाविरुद्ध. तर मित्रांनो याला स्टार करून ठेवा. हा विचारला जाणारा आहे उलगुलून किंवा त्याला आपण बिरसा मुंडा उठाव सुद्धा म्हणतो. तर त्याचं नेतृत्व बिरसा मुंडांनी केलेलं होतं आणि त्याला उलगुलान म्हणतं, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपलं परत म्हणजे उलगलन चळवळीचा सेकंड पार्ट आला होता. म्हणजे त्यांनी 2 टप्प्यामध्ये ती झालेला हा उठाव होता. पहिला आपण बघितलं की 1899 ते 1900 आणि पुढचा होता 1860 ते 1920 दरम्यान झालेला. हा दक्षिण बिहारमध्ये झालेला उठाव होता आणि याचं जो नेतृत्व केलं होतं ते बिरसा मुंडा समर्थकांनी केलेलं होतं. आणि याचं सुद्धा कारण जमीनदारी व वन कंत्राटदार शोषणाविरुद्ध केलेला हा उठाव होता. पुढचा आपला संताळ बंड, जो की 1855 ते 56 या काळामध्ये झाला होता. आणि हा उठाव बिहार या राज्यामध्ये झालेला होता. आता जिथं जिथं राज्य येणार आहे ना ते विचारल्या जाण्याची दाट शक्यता आहे, कारण की रामपावरती प्रश्न आला म्हणजे संथाळ बंडावरती सुद्धा येण्याची शक्यता आहे. याचं नेतृत्व सिद्धू व कान्हू या प्रमुख नेत्यांनी केलेलं होतं. आणि याचं प्रमुख जर कारण विचारलं तर ते जमीनदार व महाजनांच्या शोषणाविरुद्ध केलेला हा बंड किंवा उठाव आपण याला म्हणू शकतो. पुढे आपलं कोंड उठाव हा झाला होता 1837 ते 1856.
आणि परत 1914 या साली झालेला होता. जिथं मल्टिपल एअर येणार आहे तिथं एअर विचारल्या जाण्याची शक्यता खूप कमी आहे. याचा प्रदेश जर विचारलं तर हा झाला होता ओडिसा आणि तमिळनाडू ते बंगाल मधील जो डोंगराळ भाग आहे तिथे हा कोंड उठाव झालेला होता. आणि याचं प्रमुख नेतृत्व केलं होतं चक्रा बिशोई यांनी. याचं कारण जर विचारलं तर कर व सामाजिक हस्तक्षेपाविरुद्ध केलेला हा उठाव होता. पुढे आपला नायकडा चळवळ म्हणून 1860च्या दशकामध्ये झालेला हा उठाव होता. आणि याचा जर प्रदेश विचारला तर तो मध्य प्रदेश आणि गुजरात या 2 राज्यामध्ये याचा तुम्हाला ही चळवळ झालेली दिसेल, नायकडा चळवळ. आणि याचं कारण होतं जे की ब्रिटिश आणि उच्चवर्णीय लोक शोषण करत होते त्याच्याविरुद्ध झालेला हा उठाव होता. पुढे आपला खरवारचा उठाव जो की 1870च्या दशकामध्ये झाला. त्याचं रिजन होतं बिहार आणि त्याचं कारण होतं महसूल सेटलमेंट विरुद्ध झालेला हा उठाव होता. खूप काही जास्त महत्त्वाचा नाही आहे. पुढे आपण बघूयात खोंडा दोरा मोहीम. ही झाली होती 1900 साली आणि त्याचा रिजन होता विशाखापट्टणम. त्याला दाभूर प्रदेशसुद्धा म्हणतात. आता विशाखापट्टणम लक्षात ठेवा. आणि त्याचं नेतृत्व केलं होतं कोर्रा मलया यांनी आणि त्याचं कारण होतं ब्रिटिश नियंत्रणाविरुद्ध केलेला हा उठाव होता. कारण की प्रत्येकाला ना एक स्वायत्त पाहिजे असते जी की ब्रिटिशांनी हिरावून घेतली होती आणि त्याच्याच विरोधात मग ह्या झालेल्या मूवमेंट किंवा अपरायझिंग्स होत्या. पुढचा आपला उठाव आहे भील उठाव जो की 1817 ते 19 या काळामध्ये झाला आणि परत 1913ला सुद्धा हा उठाव झालेला होता. त्याचा रिजन जर बघितला तर हा पश्चिम घाट प्रदेशामध्ये झालेला होता. पश्चिम घाट म्हणजे आपण याला म्हणू शकतो की जो महाराष्ट्राचा सह्याद्रीचा प्रदेश आहे तर तो वाला प्रदेश. आणि याचं कारण होतं कंपनी राजाविरुद्ध किंवा मग भील राज्य स्थापनेसाठी झालेला हा उठाव होता. पुढे आपण बघूयात भुईया व जुआंग उठाव. हा झाला होता 1867 ते 68 आणि परत एकदा 1891 ते 93 या काळामध्ये झालेला हा उठाव होता. आणि याचं रिजन होतं ओडिशा राज्यात झालेला क्योंझर या ठिकाणी झालेला हा उठाव होता. याचं नेतृत्व केलं होतं रत्न नाईक आणि धरणीधर नायक यांनी. याचं कारण होतं ब्रिटिश संरक्षक राजा नेमण्याविरुद्ध. म्हणजे काय रे की तुमचं जर राज्य असेल एखादं त्याला आपण प्रिन्सली स्टेट म्हणतो तर तिथं एक ब्रिटिशांचा हे ऑफिसर नेमला जायचा आणि मग तो बाकीच्या गोष्टी म्हणजे मेन कारभार त्याच्या हातात राहायचा आणि मग राजा फक्त एक कळसूत्री बाहुली बनून जायचा. तर त्याच्या विरोधात हा केलेला उठाव होता भुईया व जुआंग उठाव. पुढे आपला कोया उठाव हा 1879 ते 80 व परत एकदा 1886 या साली झालेला होता. आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये कोया उठाव झालेला होता. त्याचं नेतृत्व केलं होतं तोम्मा सोरा व राजा अनंतयार यांनी. आणि याचं कारण होतं पोलीस महाजन शोषण व वन हक्क नाकारण्याविरुद्ध हा उठाव झालेला होता. पुढे आपला बस्तर उठाव 1910 साली झाला होता आणि त्याचं रिजन होतं जबदलपूर म्हणून. आता बस्तर कुठे येतं सगळ्यांना माहिती आहे. छत्तीसगडच्या रिजनमध्ये छत्तीसगड या राज्यामध्ये बस्तर हा प्रदेश येतो. आणि कशाविरुद्ध झाला होता रे तर तो झाला होता वन व जमीन महसुलाविरुद्ध हा उठाव झालेला होता. पुढचा आता खूप जास्त महत्त्वाचा चळवळ किंवा उठाव आहे ताना भगत चळवळ त्याला आपण म्हणतो. 1914 ते 15 या काळामध्ये छोटा नागपूर या रिजनमध्ये झालेली ही चळवळ होती आणि त्याचं नेतृत्व केलं होतं जात्रा भगत आणि बलराम भगत यांनी. आता का झालं होतं हा उठाव किंवा चळवळ तर बाहेरच्यांच्या हस्तक्षेपाविरुद्ध झालेला हा उठाव होता किंवा मग संस्कृतीकरण चळवळ म्हणून याची सुरुवात झालेली होती. पुढचा आहे आपला रामपा उठाव जे की टेलिग्रामवरती मी ॲक्च्युली एक कोणीतरी कमेंट केली होती की रामपा उठावावरती प्रश्न आला होता म्हणून. त्यांनी मला रिप्लाय नाही केला की एक्झॅक्टली कसा क्वेश्चन होता. तरीसुद्धा आपण सगळे अँगल कव्हर करायचा प्रयत्न करतोय. तर तो उठाव झाला होता 1916 आणि 1922 ते 24 या दरम्यान रामपा प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. आणि त्याचं नेतृत्व केलं होतं अल्लुरी सीताराम राजू यांनी. का झाला होता हा उठाव तर हा झाला होता जे ब्रिटिश हस्तक्षेप करत होते त्याच्या विरोधात झालेला हा उठाव होता. आणि नंतर अल्लुरी सीताराम राजू यांना ब्रिटिशांनी 1924 मध्ये फाशी दिली होती आणि त्यासोबतच या उठावाचा शेवट झालेला होता. पुढचा आहे आपला झारखंड उठाव जो की 1920 पासून सुरू झाला आणि हा होता छोटा नागपूर रिजनमध्ये झालेला उठाव. जो की छोटा नागपूर रिजन जर म्हटलं तर हा याला आपण एक प्राकृतिक संकल्पना आहे पण ती 3 राज्यामध्ये विस्तारलेली आहे बिहार ओडिसा आणि बंगाल. तर याचं कारण काय होतं तर आदिवासी महापरिषद स्थापनेद्वारे प्रादेशिक मागण्या होत्या आणि त्यासाठी झालेला हा झारखंड उठाव होता. आता असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आदिवासी महापरिषद कुठे स्थापन झाली होती तर ती झारखंड या राज्यामध्ये स्थापन झालेली होती. पुढे आपला जंगल सत्याग्रह जो की चेंचू या जमातीने केलेला होता. 1920च्या दशकामध्ये झालेला हा उठाव होता. गुंटूर प्रदेश जो की आंध्र प्रदेश राज्यामध्ये येतो आणि कशाविरुद्ध झाला होता तर हा झाला होता
जे ब्रिटिशांचं नियंत्रण होतं जंगलावरती, जे की तिथल्या जनजाती लोकांना ब्रिटिशांनी त्यांचे अधिकार नाकारले होते, त्याविरोधात झालेला हा उठाव होता. पुढचा परत एक जंगल सत्याग्रह आहे, जो की करवार रिजनमध्ये झालेला होता 1930च्या दशकामध्ये. पलामू बिहारमध्ये झालेला हा होता आणि वन हक्क व स्वराज्याच्या मागणीसाठी झालेला हा जंगल सत्याग्रह होता. पुढे आपला गोंड उठाव आहे 1940च्या दशकामध्ये झालेला आणि हा मध्य भारतामध्ये झालेला. मध्य भारत म्हणजे काय रे? मध्य प्रदेशच्या रिजनमध्ये झालेला हा उठाव होता. आणि कशासाठी झाला होता तो झाला होता गोंड धर्म व एकतेसाठी चळवळ याच्यासाठी झालेला हा उठाव होता. आता आदिवासी चळवळीवरती आपण काही प्रश्न सराव करूयात त्या प्रश्नांचा. इथे उत्तरं दिली आहेत मी आणि शेवटी तुमची मॉक टेस्ट सुद्धा होणार आहे. तर बघूयात आपण. पहिला प्रश्न आहे, पहाडिया उठाव कोणत्या प्रदेशात झाला होता? आन्सर बघायचं नाही, विचार करायचा. तुम्हाला आठवतं का? तर पहाडिया उठाव हा राजमहल टेकड्या या प्रदेशामध्ये झालेला होता. आपला पहिलाच आपण जे बघितला फॅक्ट तर तो हाच होता. पुढचा आहे आपला चुवार उठाव कोणत्या कारणासाठी झाला होता? तर चुवार उठाव हा ब्रिटिश महसूल वाढ याच्या विरोधात झालेला होता. पुढे आहे आपला प्रश्न, कोल उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर मी तुम्हाला सांगितलं बुद्धू भगत यांनी कोल उठावाचे नेतृत्व केले होते. पुढे आपला प्रश्न आहे, उलगुलान हा शब्द कोणत्या उठावाशी संबंधित आहे? तर मी तुम्हाला जेव्हा मुंडा उठाव सांगितला, बिरसा मुंडा हे व्यक्तिमत्व खूप महान आहे असं जेव्हा तुम्हाला मी सांगितलं, तेव्हा उलगुलान हा उठाव मुंडा उठावाशी संबंधित आहे किंवा त्याचंच दुसरं नाव आहे उलगुलान उठाव, मुंडा उठावाचं, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. पुढे आपला प्रश्न आहे, संताळ बंडाचे नेते कोण होते? तर संताळ बंडाचे नेते सिद्धू व कानू हे होते, हे लक्षात ठेवायचं. पुढे आपला प्रश्न आहे, कोंड उठावाचे नेतृत्व कोणी केलं? तर कोंड उठावाचं नेतृत्व चक्रा बिशोई यांनी केलेलं होतं. पुढे आपला प्रश्न आहे, नायकडा चळवळ कोणत्या राज्यात झाली? तर नायकडा चळवळ ही 2 राज्यामध्ये झाली होती, गुजरात आणि मध्य प्रदेश. पुढे आपला प्रश्न, खरवार उठाव कोणत्या कारणासाठी झाला? तर खरवार उठाव हा महसूल सेटलमेंट विरुद्ध झालेला उठाव होता. पुढचा आपला प्रश्न आहे, खोंडादोरा मोहिमेचे नेतृत्व कोणी केले? तर खोंडादोरा मोहिमेचे नेतृत्व कोर्रा मलया यांनी केलेलं होतं. पुढे आपला प्रश्न आहे, भील उठावाचे प्रमुख कारण कोणते होते? तर भील उठावाचं प्रमुख कारण होतं कंपनी राज्याविरुद्ध केलेला हा उठाव होता. पुढचा प्रश्न आहे, भुईया व जुआंग उठावाचे नेते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे रत्न नाईक व धरणीधर नाईक. भुईया व जुआंग उठावाचे नेते जर विचारलं तर काय येईल त्याचं उत्तर? रत्न नाईक व धरणीधर नाईक. पुढे आपला कोया उठाव कोणत्या प्रदेशात झाला होता? तर तो पूर्व गोदावरी आंध्र प्रदेश या रिजनमध्ये झालेला उठाव होता. आता पुढचा प्रश्न आहे आपला, बस्तर उठाव कोणत्या कारणासाठी झाला? तर त्याचं कारण होतं नवीन वन महसूल व जमीनदाराविरुद्ध झालेला बस्तर हा उठाव होता, जो की छत्तीसगड राज्यामध्ये येतो. पुढे आपला प्रश्न आहे, ताना भगत चळवळीचे संस्थापक कोण होते? आता ताना भगत चळवळीचे संस्थापक जर आपल्याला सांगायचे झाले तर जात्रा भगत व बलराम भगत हे येतात. आपला पुढचा प्रश्न आपण बघितला होता की रामपा उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर त्याचं नेतृत्व आपण बघितलं होतं अल्लुरू सीताराम राजू यांनी केलं होतं आणि 1924 या साली त्यांना फाशी देण्यात आली होती आणि त्यासोबतच या उठावाचा शेवट झालेला होता. पुढचा आपला प्रश्न आहे, झारखंड उठाव कोणत्या वर्षानंतर सुरू झाला? तर झारखंड उठाव हा लेटेस्टवाला 1920 नंतर सुरू झालेला हा उठाव आहे आणि याच्यामध्ये आदिवासी महापरिषद स्थापन केली गेली होती हे आपण बघितलं होतं. आता पुढचा प्रश्न तोच आहे, आदिवासी महासभा कोणत्या प्रदेशात स्थापन झाली? तर त्याचं उत्तर छोटा नागपूर हे येणार आहे. छोटा नागपूर, एक तर रिजन जर विचारलं तर छोटा नागपूर मारायचं आणि राज्य जर विचारलं तर झारखंड मारायचं आहे. पुढे आपला चेंचू जमातीने कोणता सत्याग्रह केला? तर चेंचू जमातीने जंगल सत्याग्रह केला होता आणि ही जमात आंध्र प्रदेशमधली आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, गोंड उठावाचा प्रमुख हेतू कोणता होता? तर गोंड उठावाचा प्रमुख हेतू होता गोंड धर्म व एकतेसाठी केलेला त्यांनी हा उठाव होता. पुढचा आपला प्रश्न आहे, बिरसा मुंडा कोणत्या चळवळीशी संबंधित होते? आत्ताच आपण मागा बघितलं, त्याला आपण मुंडा उठाव किंवा मग उलगुलान उठाव सुद्धा म्हणतो. आपण बघूयात आता काही नागरी उठाव झाले होते 1857 पूर्वी, ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर पहिला आपला उठाव आहे संन्यासी उठाव म्हणून, जो की 1763 ते 1800 या कालावधीमध्ये झाला होता. म्हणजे खूप एक काय म्हणतात त्याला मोठा संघर्ष हा होता आणि याचा प्रदेश जर विचारला तर बिहार व बंगाल या प्रदेशामध्ये झालेला संन्यासी हा उठाव होता. याचे प्रमुख नेते कोण होते? तर मंजू शाह, मुशा शाह, भवानी पाठक आणि देवी चौधराणी हे याचे प्रमुख नेते होते आणि याचं कारण होतं ब्रिटिशांच्या आर्थिक अत्याचाराविरुद्ध केलेला हा उठाव होता. आता देवी चौधराणी यांनी एक कादंबरी लिहिली होती, त्याचं नाव आहे आनंदमठ. तर असं पण विचारलं जातं की देवी चौधराणी यांनी आनंदमठ ही कादंबरी कोणत्या उठावाशी संदर्भात लिहिली? तर तो संन्यासी उठाव आहे, हे लक्षात ठेवायचं.
पुढे आपला मिदनापूर व डालबोम येथे एक बंड झाला होता, जो की 1766 ते 67 या कालावधीमध्ये झालेला बंड होता आणि त्याचा रिजन किंवा प्रदेश हा बंगाल होता. याचं प्रमुख नेतृत्व केलं होतं दामोदर सिंह आणि जगन्नाथ ढाल यांनी आणि याचं कारण होतं स्थानिक जमीनदार व ब्रिटिश नियंत्रणाविरुद्ध केलेला हा उठाव होता. पुढे आपण बघूयात मोहम्मरिया बंड हा 1769 ते 99 मध्ये झालेला बंड होता आणि याचा प्रदेश होता आसाम व बांगलादेशचा काही भाग. याचं नेतृत्व केलं होतं कृष्णनारायण यांनी आणि कारण होतं आसाममध्ये जे अहोम राज्य होतं तर त्याच्यामध्ये काही धार्मिक संघर्ष झाला होता आणि त्या संदर्भामध्ये झालेला हा मोहम्मरिया यांचा बंड होता. याचं नेतृत्व कोणी केलं होतं? कृष्णनारायण यांनी केलेलं होतं. पुढचं आहे आपलं गोरखपूर बस्ती बहराईच उठाव. हा झाला होता 1781 साली आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झालेला हा उठाव होता आणि याचं कारण होतं ब्रिटिश महसूल व हस्तक्षेपाविरुद्ध झालेला हा उठाव होता. आता पुढचा आपला जो बंड आहे तो आहे विजयनगरमचा बंड. 1794 साली झालेला हा बंड होता आणि आंध्र प्रदेशमधील जो उत्तर सरकार आपण त्याला म्हणतो तर त्या रिजनमध्ये झालेला हा बंड होता आणि याचं नेतृत्व विजयरामराजू, त्यालाच आपण चिन्ह विजयरामराजू असं सुद्धा म्हणतो, त्यांनी याचं नेतृत्व केलेलं होतं आणि याचं कारण होतं स्थानिक राजांच्या अधिकारासाठी केलेला हा उठाव होता. आता पुढचा आपला उठाव आहे बेदनूर उठाव, जो की 1797 ते 1800 या कालावधीमध्ये झाला होता कर्नाटक राज्यामध्ये आणि त्याचं नेतृत्व केलं होतं धुंडिया वाघ यांनी आणि याचं कारण होतं ब्रिटिश सत्तेविरुद्ध सैनिकी प्रतिकार हा बेदनूरचा उठाव होता. पुढचा आपला प्रश्न आहे आपला फॅक्ट आहे पजाशी राजा उठाव. हा झाला होता 1797 ते 1805 या कालावधीमध्ये केरळ राज्यामध्ये. पजाशी राजा उठाव कुठे झाला होता? केरळ राज्यामध्ये, लक्षात ठेवायचं. आणि त्याचं नेतृत्व केलं होतं केरळ वर्मा पजाशी राजा यांनी आणि त्याचं कारण होतं ब्रिटिश सैन्याविरुद्ध गुरिल्ला लढा, म्हणजे की त्याला आपण त्याला गुरिल्ला वारफेअरला महाराष्ट्रामध्ये आपण जे मी तुम्हाला शिकवलं होतं, आपण मराठ्यांच्या संदर्भात ते कोणतं वारफेअर म्हणतो त्याला इंग्लिशमध्ये गुरिल्ला वारफेअर म्हणतात आणि मराठीमध्ये आपला एक स्पेसिफिक वर्ड आहे त्याला, मला लक्षात येत नाही. हा पुढचा आपला उठाव आहे अवध उठाव म्हणून. तर तो झाला होता 1799 या साली आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये झालेला हा उठाव होता. त्याचं नेतृत्व केलं होतं वजीर अली खान यांनी आणि त्याचं प्रमुख कारण होतं ब्रिटिश सत्तेविरुद्ध नागरी बंड हा होता. पुढचा आपला उठाव आहे गांजम व गुमसूर उठाव, जो की 1800 ते 1800ला झाला होता आणि त्याच्यानंतर परत 1835 ते 37 या काळामध्ये झालेला हा उठाव होता आणि याचा प्रमुख म्हणण्यापेक्षा याचा जो प्रदेश होता तो होता ओडिसा आणि याचं नेतृत्व केलेलं होतं स्तिकर भंज, धनंजय भंज आणि दोराबिसाया यांनी आणि याचं कारण होतं महसूल व हस्तक्षेपाविरुद्ध केलेला हा उठाव होता. पुढचा आहे आपला हा महत्त्वाचा उठाव आहे पलामू उठाव म्हणून, जो की झारखंड या राज्यामध्ये झाला होता. पलामू उठाव हा 1800 ते 1802 या कालावधीमध्ये झालेला उठाव होता छोटा नागपूर रिजन झारखंड या राज्यामध्ये आणि त्याचं नेतृत्व केलं होतं भूकन सिंह यांनी आणि ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध केलेला हा उठाव होता. पलामू उठाव लक्षात ठेवायचा, महत्त्वाचा आहे. पुढचा आहे आपला पाळेकरांचा बंड, जो की आपला तमिळनाडूमध्ये झाला होता 1795 ते 1805 या कालावधीमध्ये. आता तमिळनाडूमध्ये झाला होता, हे त्याचे रिजन आहेत, खूप जास्त काही महत्त्वाचे नाही लक्षात ठेवलं तरी काही इश्यू नाही आहे. पण त्याचं नेतृत्व केलं होतं कट्टबोमन नायकन यांनी आणि कशासाठी झाला होता तो? स्थानिक स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी झालेला पाळेकरांचा बंड होता. लक्षात ठेवायचा पाळेकरांचा बंड हा तमिळनाडू या राज्यामध्ये झालेला होता. पुढचा आहे आपला वेलुथंपे उठाव, जो की 1808 ते 1809 या कालावधीमध्ये त्रावणकोर कुठे येतं तर हे केरळ राज्यामध्ये सध्या येतं. तर त्रावणकोर येथे झालेला हा उठाव होता आणि या त्रावणकोर राज्याचा जो दिवाण होता वेलुथंपी हा याचा नेता होता, प्रमुख नेता होता आणि कशासाठी झाला होता हा? तर ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा झालेला होता, त्याला आपण वेलुथंपे उठाव असं म्हणतो. त्रावणकोर लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला बुंदेलखंड उठाव, जो की 1808 ते 1812 दरम्यान झालेला हा उठाव होता. बुंदेलखंड जो की मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश म्हणजे दोन्ही राज्याच्या सीमा त्याला लागतात, म्हणजे की अर्धा मध्य प्रदेश आणि अर्धा उत्तर प्रदेश म्हणू शकतो किंवा मग काही पर्सेंटमध्ये असेल, पण दोन्ही राज्यामध्ये बुंदेलखंडचं जे क्षेत्र आहे ते विस्तारलेलं आहे आणि याचं जे नेतृत्व होतं ते केलं होतं लक्ष्मण दवा, दर्यासिंह आणि गोपालसिंह यांनी आणि कारण होतं स्थानिक स्वराज्यासाठी केलेला हा उठाव होता. पुढचा आहे आपला पार्ला खेमेदी उठाव, जो की 1813 ते 1834 या दरम्यान ओडिसा या राज्यामध्ये झालेला होता आणि त्याचं नेतृत्व केलं होतं नारायण देव आणि गजपती देव यांनी आणि त्याचं कारण होतं ब्रिटिश कर धोरणाविरुद्ध केलेला हा उठाव होता.
पुढचा आपला उठाव आहे कच्छचा उठाव, जो की 1819 या वर्षी झालेला गुजरात राज्यामध्ये, आणि त्याचं नेतृत्व केलं होतं राव भरमल यांनी. आणि त्याचं कारण होतं ब्रिटिश अंमलाविरुद्ध स्थानिक प्रतिकार, अ, हे त्याचं कारण होतं. पुढचा आपला उठाव आहे बरेली उठाव म्हणून 1816 साली झालेला, जो की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये झाला होता आणि त्याचं नेतृत्व केलं होतं मुफ्ती मोहम्मद ऐवज यांनी. महत्त्वाचा उठाव आहे बरेली उठाव, याला स्टार करून ठेवा. आणि याचं कारण होतं करवाढीविरुद्ध धार्मिक स्वरूपाचा हा बंड होता. बघा आता याची विशेषता काय आहे की करवाढीविरुद्ध होता पण धार्मिक स्वरूपाचा हा बंड होता बरेली उठाव, आणि त्याचं नेतृत्व जर विचारलं तर मुफ्ती मोहम्मद ऐवाज, हे विसरायचं नाही. पुढचा आपला आहे हाथरस उठाव. हाथरस नाही, ते हाथरस आहे. तर हाथरस उठाव झाला होता 1817 साली, जो की अलीगड, आग्रा, आता आग्रा कुठे येतं ते येतं यूपीमध्ये, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये झालेला हा उठाव होता. याचं नेतृत्व केलं होतं दयाराम आणि भगवंत सिंह यांनी. आणि कशासाठी केला होता रे हा उठाव, तर ब्रिटिश महसूल व अतिक्रमणाविरुद्ध केलेला हा उठाव होता. पुढचा आहे आपला पायका बंड. तर पायका बंड हा 1817 साली ओडिसा या राज्यामध्ये झालेला होता आणि याचं नेतृत्व बक्षी जगबंधू विद्याधर, मुकुंददेव आणि दीनबंधू संत्रा यांनी केलेलं होतं. आणि याचं कारण होतं महसूल व ब्रिटिश सत्तेविरुद्ध केलेला हा उठाव, आणि किंवा त्याला आपण बंड असं म्हणू शकतो. पुढचा आता महत्त्वाचा उठाव आहे वाघेरा उठाव, जो की 1818 ते 1820 या कालावधीमध्ये ओखा मंडळ, जे गुजरात राज्यामध्ये येतं, तिथे हा झालेला वाघेरांचा उठाव होता. आणि याचं नेतृत्व असं स्पेसिफिक व्यक्ती नाही आहे इथं कोणी, पण वाघेरा प्रमुख म्हणून त्या पुस्तकात दिले होतं, जे की मी ॲज इट इज घेतलं. आणि कशाविरुद्ध झाला होता, तर हा उठाव ब्रिटिश नियंत्रणाविरुद्ध झालेला वाघेरा यांचा उठाव गुजरात या राज्यामध्ये झालेला होता. पुढचा आहे आपला अहोम बंड, खूप महत्त्वाचा आहे. 1828 साली आसाम या राज्यामध्ये झाला होता आणि त्याचं नेतृत्व गोमधर कोवर व महाराजा पुरंदर सिंह यांनी केलं होतं. आणि कशासाठी केला होता हा उठाव, तर हे एक राज्य होतं, अहोमांचं राज्य आपण त्याला म्हणतो आसाममध्ये, आणि ब्रिटिश तिथं हस्तक्षेप करत होते, त्याविरोधात झालेला हा बंड होता. पुढचा आहे आपला सुरत मिठाचं आंदोलन, जे की 1844 साली गुजरात या राज्यामध्ये झालं होतं. आणि त्याचं नेतृत्व असं स्पेसिफिक व्यक्ती नाही आहे, पण स्थानिक जनतेने केलेला हा उठाव होता. आणि कशासाठी केला होता, तो केला होता मीठ करवाढी विरोधात. युरोपियनांवर यांनी हल्ले केले होते. मीठ करवाढी विरोधात युरोपियनांवरती सुरत मिठाच्या आंदोलनामध्ये स्थानिक जनतेने हल्ले केले होते, हे लक्षात ठेवायचं. पुढचा आहे आपला गडकरी उठाव, खूप महत्त्वाचा. आता गडकरी उठाव हा 1844 साली कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला होता आणि याचं नेतृत्व गडकरी समुदायाने केलं होतं. आणि हा बेरोजगारी व महसूल वाढीविरोधात झालेला उठाव होता. आता गडकरी हे कोण होते ना, जे आपलं म्हणजे मराठा साम्राज्य होतं त्याच्यामध्ये गडकरी हे लोक याचं काम करायचे, म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो सध्या सिक्युरिटी गार्डचं काम हे गडकरी करायचे. पण जसं ब्रिटिशांचं राज्य आलं तसं त्यांनी यांच्या नोकऱ्यांना बरखास्त केल्या आणि मग त्याच्या विरोधात केलेला हा गडकऱ्यांचा उठाव होता. पण तो तुम्हाला गडकरी म्हणला ना, नागपूर आठवतं, पण ते नागपूर नाही, ॲक्च्युली कोल्हापूर येथे झालेला हा उठाव होता. खूप महत्त्वाचा फॅक्ट आहे हा, लक्षात ठेवायचा. गडकरी उठाव 1844 कोल्हापूर, महाराष्ट्र. आणि कशाचा विरोधात केला होता, तर बेरोजगारी आणि महसूल वाढी विरोधात केलेला हा उठाव होता. पुढचा आपला सावंतवाडी उठाव 1844 ते 59 या दरम्यान झालेला हा उठाव आहे आणि उत्तर कोकण किनारा या प्रदेशात झालेला हा उठाव आहे. आता सावंतवाडी जर म्हणलं ना, तर हे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये येतं, परंतु आता दक्षिण कोकण म्हणायला पाहिजे तसं तर खऱ्या अर्थाने, पण उत्तर कोकण असं तिथं दिलेलं होतं आणि मी ते ॲज इट इज घेतलेलं आहे. तर याचं नेतृत्व केलं होतं फोंड सावंत, दाजी लक्ष्मण आणि हरसावंत यांनी, आणि ब्रिटिश अंमलाविरुद्ध केलेला हा उठाव होता. पुढे आपली वहाबी चळवळ म्हणून 1830 ते 61 या दरम्यान झालेली बिहार, बंगाल, पंजाब आणि नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स, ज्याला की आजचा आपलं पाकिस्तानमधला जो सिंधचा प्रदेश आहे त्याला आपण नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रोव्हिन्स म्हणतो, किंवा मग जो पाकिस्तानमध्ये गेलेला पंजाबचा रिजन आहे त्यालासुद्धा आपण संयुक्तरित्या असं नॉर्थ वेस्ट फ्रंटायर रिजन म्हणतो. आणि याचं नेतृत्व केलं होतं सय्यद अहमद रायबरेली यांनी. आणि कशासाठी केलं होतं, तर इस्लामच्या पुनरुत्थानासाठी केलेली ही वहाबी चळवळ होती. आता याचं नेतृत्व हे लक्षात ठेवायचं, रिजन नाही विचारणार ते, पण नेतृत्व विचारू शकता, सय्यद अहमद रायबरेली. पुढची आहे आपली कोका चळवळ, जी की 1840 ते 72 मध्ये पंजाब या राज्यामध्ये झाली होती आणि त्याचं नेतृत्व हे भगत जवाहरमल आणि रामसिंह यांनी केलेलं होतं. आता याचं कारण होतं धार्मिक ते राजकीय स्वरूपाचं हे आंदोलन होतं, हे लक्षात ठेवायचं. कोका चळवळ म्हटलं तर पंजाब आणि वहाबी चळवळ म्हणलं तर त्याचं नेतृत्व सय्यद अहमद रायबरेली. संन्यासी रिव्हॉल्टसुद्धा आठवायचा, विसरायचं नाही.
पुढे आपल्या काही शेतकरी चळवळी बघूयात एक एक. नारकेल बेरी या उठाव झाला होता 1831 साली, जो की त्याचा बंगाल या राज्यामध्ये 24 परगणा हा जो रिजन येतो तिथे हा झालेला उठाव होता. आणि याचं नेतृत्व केलं होतं टिटू मीर यांनी. आणि याचं कारण होतं मुस्लिम भाडेकरूंचे हिंदू जमीनदाराविरुद्ध हे आंदोलन होतं. तर उठावाचं नाव काय? नारकेल बेरी या उठाव. कुठे झाला होता? बंगालमध्ये. त्याचं नेतृत्व केलं होतं टिटू मीर यांनी. पुढचा आहे आपला पागलपंथी चळवळ याला म्हणतो आपण. त्यालाच पागलपंथ चळवळसुद्धा म्हटलं जातं. 1825 ते 1835 दरम्यान झालेला हा उठाव होता. हा सुद्धा उठाव बंगालमध्ये मायमेनसिंग या रिजनमध्ये झालेला होता. आणि त्याचं नेतृत्व करमशाह आणि टिपू शाह यांनी केलं होतं. आणि कशासाठी झाला होता? तर हा उठाव झाला होता जमीनदारांच्या अत्याचारांविरुद्ध. पुढचा आहे आपला फरायजी चळवळ. फरायजी चळवळ ही 1838 ते 1857 या दरम्यान झालेली होती. आणि ही सुद्धा बंगालमध्येच झाली होती. म्हणजे तुम्ही शेतकरी चळवळ बघा, ह्या मोस्ट ऑफ द बंगाल रिजनमध्ये झालेल्या आहेत. याचं नेतृत्व शरीयतुल्ला व दादू मिया यांनी केलेलं होतं. आणि याचं कारण होतं धार्मिक सुधारणा व सामाजिक अन्यायाविरुद्ध केलेला हा उठाव होता. पुढचं आहे आपला मोपला उठाव. हे मोपला नाही आहे, मोपला आहे. मोपला उठाव हा 1836 ते 54 या दरम्यान मलबार केरळ येथे झालेला होता. याचं कारण होतं महसूल वाढ व शेतजमिनी कमी केल्याविरुद्ध हा उठाव केलेला होता. बेसिकली मोपला उठाव तिथं मुस्लिम बहुल पॉप्युलेशन होतं आणि हिंदू जमीनदारांविरोधात केलेला हा उठाव होता. मोपला उठावावरती एक कादंबरी लिहिलेली आहे. ती कादंबरी कोणी लिहिली आहे हे तुम्ही मला सांगायचं. पुढे आपल्या आदिवासी उठाव. तर पहिला आपला उठाव आहे पहाडिया उठाव 1778 साली झालेला. राजमहाल टेकड्या हा त्याचा रिजन आहे, हे आपण बघितलं आत्ताच मागे. आणि त्याचं स्वरूप होतं ब्रिटिश करविरोधी. चोहार उठावसुद्धा आपण बघितला. कोल बंडसुद्धा आपण बघितलेलं आहे, ज्याचं नेतृत्व बुद्धू भगत यांनी केलेलं आहे. हो मुंडा उठावसुद्धा आपण बघितला, त्याला आपण उलगुलान असं म्हणतो, आणि त्याचं नेतृत्व बिरसा मुंडा यांनी केलं होतं. संताल बंडसुद्धा आपण बघितला. राजमहाल टेकड्या, सिद्धू आणि कान्हू हे सुद्धा आपण बघितलं. कोंड उठावसुद्धा आपण बघितला. तमिळनाडू ते बंगाल, डोंगराळ भाग, चक्रा बिष्णोई त्याचं नेतृत्व हे सुद्धा बघितलं. कोया उठाव आंध्र प्रदेश हे सुद्धा आपण बघितलं. भिलो उठावसुद्धा आपण बघितलेला आहे. कोळी उठावसुद्धा बघितला. रामोशीसुद्धा बघितला. नाही, रामोशी उठाव आपण नव्हता बघितला. पश्चिम घाट या रिजनमध्ये 1822 ते 41 दरम्यान झालेला उठाव होता. आणि त्याचं नेतृत्व चित्तूर सिंह यांनी केलं होतं. आणि कशासाठी केलं होतं रे? महसूल धोरणाविरुद्ध. ब्रिटिशांचं जे महसूल धोरण होतं त्याच्याविरुद्ध केलेला रामोशांचा हा उठाव होता. कुठे झाला होता? पश्चिम घाट. आणि याचं नेतृत्व चित्तूर सिंह यांनी केलेलं होतं. पुढचा आहे आपला खासी उठाव, जो की 1829 ते 33 या दरम्यान झालेला होता. गारो आणि जयंती आपल्या टेकड्या येतात. त्या टेकड्यांमध्ये गारो जयंती या टेकड्या कुठे येतात, कोणत्या राज्यामध्ये येतात सांगायचं तुम्ही. आणि त्याचं नेतृत्व केलं होतं तीरथ सिंह यांनी. परकीय नियंत्रणाविरुद्ध झालेला उठाव खासी उठाव हा होता. पुढचा आपला सिंगफो उठाव. तर हा उठाव 1830 ते 43 या दरम्यान झालेला आसाम बर्मा सीमेवरती झालेला हा उठाव होता. याचं नेतृत्व निरंग फिडू यांनी केलं होतं. आणि ब्रिटिश सैन्याविरुद्ध झालेला हा उठाव होता. आता आपण जी मागची मॉक टेस्ट घेतली होती, आपला जो व्हिडिओ होता, लेक्चर होता अलंकारिक शब्दाचं, त्याचे अजून काही 2-1 पार्ट येणार आहे. पण पहिल्या पार्टमध्ये मी तुम्हाला मॉक टेस्ट दिली होती 15 क्वेश्चनची. आणि त्या 15 क्वेश्चनचा आन्सर साक्षी फाळे या मॅडमनी दिलेलं आहे. आणि त्यांना त्याच्याबद्दल रिवॉर्डसुद्धा भेटणार आहे. तर लास्ट जी आपली मॉक टेस्ट झाली होती त्याच्या विनर साक्षी फाळे ह्या मॅडम आहेत. त्या जर आता ऐकत असेल तर त्यांनी मला मेसेज करायचा आहे. मी तुम्हाला त्या कमेंट खालीच आहे ना माझा ID दिलेला आहे. त्या आयडीवरती तुम्ही मला मेसेज करायचा आणि तुम्हाला रिवॉर्ड मग मी देईल. पुढे आता आपली पुढची टेस्ट आपण घेऊयात. मॉक टेस्ट 20 क्वेश्चनची आहे ती. याची आन्सर की तुम्हाला टेलिग्रामवरती भेटणार आहे. इथं मी उत्तर नाही सांगणार, फक्त आपण क्वेश्चन बघूयात. मग तुम्हाला कळेल की MCQ किती मॅटर करतात सॉल्व करण्यासाठी, किती आपली मेमरी पॉवर त्यांनी वाढते. तर पहिला प्रश्न आहे आपला, संन्यासी उठाव कोणत्या प्रदेशात झाला? त्याचे ऑप्शन आहेत ओडिसा, बिहार व बंगाल, केरळ आणि आंध्र प्रदेश. याच्यापैकी कोणतं उत्तर आहे ते तुम्ही सांगायचं. पुढचं आहे आपलं, पजाशी राजा उठावाचे नेतृत्व कोणी केलं? ऑप्शन ए आहे धोंडिया वाघ, ऑप्शन बी आहे बक्षी जगबंधू, ऑप्शन सी आहे केरल वर्मा, ऑप्शन डी आहे वेलुथंपी. आणि अजून एक गोष्ट, आता तुम्ही ह्या मॉक टेस्टचे जे उत्तर टाकणार आहेत कमेंट सेक्शनमध्ये, तर याच्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये ना फक्त ह्या एकमेव ज्या मॅडम होत्या त्यांनी उत्तरं टाकलेत म्हणून त्या विनर आहेत. इथे मी त्यांचे आन्सर चेक नाही केले की किती ॲक्युरसी म्हणून. पण जर मल्टिपल आले तर आपण ते फिल्टर लावणार आहे. ज्याचं सगळ्यात जास्त ॲक्युरसी किंवा ज्याला सगळ्यात जास्त गुण आहेत तर तो आपला विनर असेल आणि मग त्याला अवॉर्ड देण्यात येईल. पुढचा आपण प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, मोआमरिया बंड कोणत्या राज्यात घडलं होतं? त्याचं ऑप्शन ए आहे आसाम, ऑप्शन बी आहे गुजरात, ऑप्शन सी आहे पंजाब, ऑप्शन डी आहे ओडिसा. आठवतं का रे? विचार करा, आठवतं का?
नसेल आठवत तर तरी तुम्ही चेक करू शकता, पण शक्यतो तुम्ही आन्सर करा, ही मॉक टेस्ट सोडवा. प्रश्न क्रमांक 14 आहे, पायक बंडाचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केलं? ऑप्शन ए आहे बक्षी जगबंधू विद्याधर, ऑप्शन बी आहे फोंड सावंत, सी मध्ये कट्टबोमन नायकन आणि डी आहे लक्ष्मण दावा. क्वेश्चन नंबर 5 आहे, गडकरी उठाव कोणत्या ठिकाणी झाला? ऑप्शन ए आहे कोल्हापूर, बी मध्ये तिरुनेलवेली, सी मध्ये बरेली आणि डी मध्ये झारखंड. क्वेश्चन 6 आहे आपला, वहाबी चळवळ कोणाशी संबंधित होती? तर ऑप्शन ए आहे हिंदू पुनरुत्थान, ऑप्शन बी आहे इस्लामी पुनरुत्थान, ऑप्शन सी आहे शेतकरी आंदोलन, ऑप्शन डी आहे वनहक्क चळवळ. क्वेश्चन नंबर 7 आहे, मोपला उठाव कोणत्या राज्यात झाला? तो ऑप्शन ए आहे केरळ, ऑप्शन बी आहे बिहार, ऑप्शन सी आहे बंगाल, ऑप्शन डी आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 8 आहे, नारकेल बेरिया उठावाचे नेतृत्व कोणी केले? तो ऑप्शन ए आहे दादू मिया, ऑप्शन बी आहे टिटू मीर, ऑप्शन सी आहे करमशाह आणि ऑप्शन डी आहे रामसी. पुढचा प्रश्न आहे, कोलबंड या कोल या बंडाचे नेतृत्व कोणी केले? तर त्याचे ऑप्शन ए आहे सिंधू कान्हू, ऑप्शन बी आहे बुद्धो भगत, ऑप्शन सी मध्ये बिरसा मुंडा, ऑप्शन डी मध्ये तोम्मा मोरा. प्रश्न क्रमांक 10 आहे, पहाडिया उठाव कोणत्या वर्षी झाला? वाचायचं आणि याचं उत्तर द्यायचं मला. ऑप्शन ए मध्ये आहे 1778, बी मध्ये 1828, सी मध्ये 1855 की 1797. विचार करा, आठवा. पुढचा प्रश्न आहे, संताळ बंडाचे नेतृत्व कोणी केलं? ऑप्शन ए मध्ये आहे बिरसा मुंडा, बी मध्ये सिद्धू आणि कान्हू, सी मध्ये बुद्धो भगत आणि डी मध्ये जत्रा भगत. पुढचा आपला प्रश्न आहे, पाळेकरांचा बंड, आठवतं का रे पाळेकरांचा बंड? त्याचं राज्य सांगितलं होतं मी, कोणत्या राज्याचा आहे? आठवा. पुढचा प्रश्न आहे आपला, कुका चळवळ कुठे झाली हे विचारलंय. राज्य जास्त महत्त्वाचे, कुका चळवळ कुठं झाली होती? आठवा. पुढचा आपला प्रश्न आहे, कोया उठावातील प्रमुख नेता कोण होता? तर तोम्मा सोरा. दुसरं ऑप्शन आहे निरंग फिडू, तिसरं ऑप्शन आहे चक्रा बिशोई आणि ऑप्शन डी मध्ये आहे आपलं गोमधर कोवर. आपला 15 क्रमांकाचा प्रश्न आहे, रामोशी उठाव कोणत्या भागात झाला? पश्चिम घाट, बुंदेलखंड, आसाम की उत्तर कोकण. पुढचा प्रश्न आहे, खासी उठावाचे नेतृत्व कोणी केलं? ऑप्शन ए आहे निरंग फिडू, तीरथ सिंह, बुद्धो भगत व बक्षी जगबंधू. असे तुमचे 4 ऑप्शन आहेत. प्रश्न क्रमांक 17 आहे, फराईजी चळवळीचा संस्थापक कोण होता? ऑप्शन ए आहे शरीयतुल्लाह, बी मध्ये दादू मिया, सी मध्ये करमशाह आणि डी मध्ये रामसिंह. क्वेश्चन नंबर 18 आहे, अहोम बंड कोणत्या नेत्याने केलं? तो ऑप्शन ए आहे गोमधर कोवर, ऑप्शन बी आहे बक्षी जगबंधू, ऑप्शन सी आहे सिद्धो आणि डी मध्ये फोंड सावंत. प्रश्न क्रमांक तुमचा 19 आहे, सावंतवाडी उठाव कोणत्या प्रदेशामध्ये झाला? उत्तर कोकण, बंगाल, बिहार आणि आसाम असे तुमचे ऑप्शन आहे. आणि शेवटचा तुमचा प्रश्न आहे, विजयनगरम बंड कोणाच्या नेतृत्वाखाली झालं किंवा त्याचं नेतृत्व कोणी केलं? या सर्व प्रश्नाचे तुम्ही उत्तरं द्या कमेंट सेक्शनमध्ये. जरी नाही टाकले तरी तुमचे सोडवा, काय हरकत नाही आहे. पण जे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये टाकणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे ॲक्युरसी असणार आहे त्याला आपण 100% काही ना काही गिफ्ट देणार आहोत. तर धन्यवाद. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. आणि अजून कोणते टॉपिक कव्हर करायचे ना ते पण सांगत चला. आता उद्याची शिफ्ट जी होईल आपली 6 तारखेची, त्याच्यावरून अजून आपल्याला काही टॉपिक कळतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते उद्या कव्हर करायचा प्रयत्न करूयात. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.